Hello students, continuing from our last lecture where we calculated interest amount and cost value amount of 1st December 1990. Okay, so 1/12/1990 8,000 डिबेंचर्स सोल्ड केलेले होते 99 कम इंटरेस्टचं. ते ट्रान्झॅक्शन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं आणि त्याचं पोस्टिंग कशा पद्धतीने केलं. लास्ट आपलं फक्त एकच कॅल्क्युलेशन राहिलेलं आहे, ते म्हणजे 31 डिसेंबरचं. 31 डिसेंबर 1990 X Limited sold rupees 10,000 debentures at the rate rupees 95 X interest. Okay. Working note 4th. कुठलं आहे ट्रान्झॅक्शन? कुठलं आहे? सेलचं ट्रान्झॅक्शन आहे. परत एकदा फेस व्हॅल्यू काय आहे? फेस व्हॅल्यू आहे 10,000 डिबेंचर्स. ओके, सो 10,000 झाली फेस व्हॅल्यू. कधी आहे डेट? 31 डिसेंबर. इकडेच्या डेट्स लिहिलेल्या आहेत ह्या स्टुडंट्स तुमच्या माहितीसाठी आहे. इट इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओके, देन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंटरेस्ट अमाऊंट. इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? फेस व्हॅल्यू 10,000 फेस व्हॅल्यू इनटू rate of interest 6% into how many month? किती मंथ साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे? तर होल मंथ साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे? होल इयर साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 10,000 वर फक्त 6% आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार. का? 31 डिसेंबर आपली नेक्स्ट ट्रान्झॅक्शनची डेट आहे आणि लास्ट जे आहे ते 31 डिसेंबर आहे. सो 31 डिसेंबर लास्ट इयर आणि दिस इयर 31 डिसेंबर म्हणजेच एका वर्षाचं इंटरेस्ट पूर्णपणे द्यायचं आहे. ओके, सो 10,000 वर 6% अमाऊंट काय येणार? 600. इंटरेस्ट अमाऊंट 600. आता कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट त्यासाठी लागणार आहे आपल्याला फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे 10,000 इनटू कितीनी केलेलं आहे? सोल्ड 10,000 डिबेंचर्स ॲट द रेट 95 एक्स इंटरेस्ट. सो 95 आउट ऑफ 100. 100 आउट ऑफ 95 नी 100 होती डिबेंचरची अमाऊंट. ओके, सो 95 आपल्याला 95 नी सोल्ड केलेलं आहे. सो 10,000 इंटू 95 आउट ऑफ 100 अमाऊंट येते 9,500. ही झाली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. आता बघायचं ट्रान्झॅक्शन कुठलं आहे. कुठलं आहे ट्रान्झॅक्शन? एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन. एक्स मीन्स एक्सक्लूड द इंटरेस्ट फ्रॉम कॉस्ट व्हॅल्यू. कॉस्ट व्हॅल्यू मध्ये इंटरेस्ट आपल्याला मायनस करायचं नाही, एक्सक्लूड करायचं आहे. ओके, सो तुमची ही आली फेस व्हॅल्यू 10,000, इंटरेस्ट अमाऊंट 600 अँड कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट 9,500. रेकॉर्ड करायचं ट्रान्झॅक्शन सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यामुळे क्रेडिट साईडला 31 डिसेंबर 1990 बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 10,000 आणि इंटरेस्ट जो आहे, इंटरेस्ट किती आलेला आहे? 600 आणि कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू 9,500. ओके, हे झाले आपले
पूर्ण जेवढे आपल्याला दिले होते सेल्स आणि परचेस ट्रान्झॅक्शन्स ते आपण कॅल्क्युलेट केलेले. हा ओपनिंग बॅलन्स तो कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर सेल्स आणि परचेसचे 1 एप्रिल ते 31 डिसेंबर पर्यंतचे सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण या डिबेंचर अकाउंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. फर्स्ट कुठला कॉलम क्लोज करायचा? सो फेस व्हॅल्यूचा कॉलम क्लोज करायचा असतो. ओके, सो लास्टला डेबिट मोठं आहे का क्रेडिट मोठं आहे ते बघायचं. या ठिकाणी तुमचं दोन्हीही या प्रॉब्लेममध्ये फेस व्हॅल्यू जी आहे ती तुमची डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची टोटल सेम येते आहे 24,000. ओके, 24,000 डेबिटची अमाऊंट येते आणि क्रेडिटची अमाऊंट सुद्धा तेवढीच येते आहे. कारण जेवढे ओपनिंग होता त्याच्यामध्ये परचेसेस फक्त एकदा ऍड केलेले आणि 3 सेल्स केलेले आहेत. त्याच्यामुळे फेस व्हॅल्यूचा कॉलम तुमचा टॅली होतो. अदरवाईज फेस व्हॅल्यूचा कॉलम जर टॅली झाला नाही तर तुम्हाला इकडे क्रेडिट बॅलन्स येतो, बाय बॅलन्स. जसं आपण इथे टू बॅलन्स इथे लिहिलो तसं जेवढे सेल झालेत परचेस झाले त्याचा बॅलन्स जर येत असेल तर बाय बॅलन्स म्हणून आपल्याला फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये अमाऊंट टाकावी लागते. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ते कळून जाईल की कशा पद्धतीने आपल्याला बॅलन्स अमाऊंट येतो फेस व्हॅल्यूला आणि त्याच्यावर परत आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागतो. पण या केसमध्ये या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त फेस व्हॅल्यूचा कॉलम जो आहे तो टॅली झाला आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाकी काहीही करायचं नाहीये. सो आता आपल्याला इंटरेस्टचा कॉलम क्लोज करायचा आहे. ऑफकोर्स क्रेडिटचा कॉलमची टोटल जास्त आहे आणि डेबिटच्या कॉलमची टोटल कमी आहे. त्याच्यामुळे इंटरेस्ट डेबिट क्रेडिट साईडला अमाऊंट येणार टोटल इंटरेस्ट 1,220 ती आपण डेबिटला घ्यायची 1,220 आणि 31 डिसेंबर 1990 ला जो बॅलन्स राहील इंटरेस्टचा तो जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, 1,220 मधून 60 जी आहे इंटरेस्ट अमाऊंट डेबिट साईडची ती मायनस करायची. अमाऊंट येईल 1,160. त्याच पद्धतीने कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट सुद्धा अमाऊंटचा कॉलम क्लोज करायचा. लास्टला क्रेडिटची टोटल जास्त आहे डेबिटची कमी आहे. सो क्रेडिटची टोटल आहे 22,740. डेबिटला घ्यायची 22,740. त्याच्यामधून डेबिट साईडची कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट मायनस करायची आणि ती जाती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बॅलन्स अमाऊंट 620. फेस व्हॅल्यूला काही येणार नाही कारण ती अमाऊंट टॅली झालेली आहे 24,000 ची. ओके, सो हे आपला फर्स्ट प्रॉब्लेम होता इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा. सो आपण बघितलं कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करायची, कॉस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करायची, एक्स इंटरेस्ट, कम इंटरेस्ट ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील या प्रॉब्लेममध्ये असं मी समजते. जर तुम्हाला अजूनही काही शंका असेल किंवा अजून काही डिस्कशन पाहिजे असेल, अजून डिटेलमध्ये काही तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहा. टिल देन थँक यू.